प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेट्टी ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय माढाचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील सर, या पनवेलचे चौथ्यांदा आमदार झालेले आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर, उरणचे डॅशिंग आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेब, आमचे बंधू आणि आमचे सहकारी मित्र, या पनवेल विधान परिषद महाराष्ट्राचे आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे रायगड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, दिवा पाटील साहेबांचे चिरंजीव श्री अतुलजी पाटील, तुम्हा सर्वांचे, या पनवेल नगरीचे माजी आदर्श नगराध्यक्ष पुरस्कर्ते आदरणीय जे म्हात्रे साहेब भाऊ, उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीतील आणि 10 मे रोजी आम्ही प्रवेशकर्ते झालेलो भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मी गणेश कडू म्हणून मनापासून या इथे तुमचं स्वागत करतो। आज या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळे उपस्थित आहोत। या कार्यालयाचं जो मानस आहे, कारण गेले कित्येक वर्ष आम्ही शेतकरी कामगार पक्षात काम करत होतो, ते काम करत असताना गेली 4 वर्ष सातत्याने या कार्यालयाचा वापर शेतकरी कामगार पक्षासाठी होत होता। तो होत असताना आम्ही जे काही आता जेवढे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामपंचायत सरपंच असतील, हे जे पनवेल, उरण आणि खालापूरमध्ये भाजपमध्ये समाविष्ट झालेले आहोत, या समाविष्ट झालेल्या आमच्या लोकांना प्रशांतजी, आम्हाला ही रोजची एक सवय लागून गेली होती की या कार्यालयात यायचं आणि विविध प्रकारची कामं आपली करून घ्यायची, आणि तोच पायंडा पुढे तसाच अविरत चालू राहावा ही आदरणीय जे म्हात्रे आणि प्रीतम दादांची इच्छा होती। आणि त्या अनुषंगाने रामशेट्टी ठाकूर साहेब असतील, आदरणीय प्रशांतजी असतील, विक्रांतजी असतील, महेश बालदी साहेब असतील, आमचे अध्यक्ष अविनाशजी कोळी असतील, यांच्याशी प्रथमतः पूर्ण चर्चा केली। कारण लोक विचार करतील की आपलं जे मुख्य कार्यालय आहे ते रुपाली टॉकीजच्या अगदी समोर भाजपचं मोठं कार्यालय आहे, म्हणजे प्रमुख कार्यालय, संपर्क कार्यालय तिथे असताना आपण अशा प्रकारचं कार्यालय या इथे उद्घाटन करतोय असा लोकांचा समज असेल, आणि त्याच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे की आपल्याकडे आता 3 कार्यालय, एक संपर्क कार्यालय आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील यांचं आहेच, पहिलं आपलं जे प्रमुख हेडक्वार्टर्स ज्याला म्हणता येईल ते रुपाली थिएटरच्या इथलं आपलं कार्यालय, आणि हे 3रं कार्यालय माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांचं संपर्क कार्यालय म्हणून या इथे ओळखलं जाईल। आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपल्याकडचं जे काम असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, आमदार महेशजी बालदी असतील, आमदार विक्रांतजी पाटील असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न याच कार्यालयामधनं यापुढे देखील अविरत केला जाईल, या प्रकारचं आश्वासित आपल्याला मी या इथे करतो। ते करत असताना जर 3 आमदार साहेबांच्या कडनं आमचं काम झालं नाहीच तर आमच्यासाठी आदरणीय आमचे आप्पा रामशेट्टी ठाकूर साहेब आहेत, जे म्हात्रे साहेब आहेत, बाळासाहेब पाटील साहेब आहेत, ते 3 वरिष्ठ आहेतच। या वरिष्ठांकडे देखील आपल्याला थेट जाण्याचा मार्ग हा कायम मोकळाच असतो आणि मोकळाच असेल। जसं आमदारांकडे आपल्याला वाईड एंट्री आहे अगदी सगळ्यांना, तशाच प्रकारचं काम या इथून देखील आपल्या सगळ्यांच्यासाठी केलं जाईल, या प्रकारची खात्री या इथे मी प्रीतमदादा म्हात्रे असतील, स्वतः मी असतील, आमचे सगळेच सहकारी असतील यांच्या वतीने आपल्याला करतो। मागील इतिहास आता उघडत बसायची गरज नाही आहे। गेले 10 मे पासून आम्ही भाजपवासी झालेलो आणि भाजपवासी झाल्यानंतर भाजपचे जे अजेंडे आहेत, जे अजेंडे अध्यक्ष रायगड आपले देतील त्या अजेंड्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करण्यास कटिबद्ध राहू, या प्रकारचं या इथे आश्वासित करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि स्वागत करतो आणि सांगतो धन्यवाद।
जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय उत्साहीपणे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे माझ्या सर्व तमाम बहादर कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आजच्या या जनसंपर्क कार्यालयासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय भाऊ, आदरणीय बाळासाहेब काका, आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय विक्रांतजी पाटील साहेब, आदरणीय महेशजी बालदी साहेब, आदरणीय अतुलजी पाटील साहेब आणि आदरणीय अविनाशजी कोळी साहेब आणि सर्वच उपस्थित मान्यवर, खरोखर या कार्यालयात आता गणेशजींनी सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्वी काम चालायचं, परंतु तेव्हा आम्ही कधी हक्क दाखवला नाही. कारण शेवटी काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात. हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं, जे पहिले विके हायस्कूलच्या इथे छोटं कार्यालय होतं, जे 2010 पासून चालू होतं, आता एवढी रेलचेल वाढली आहे आणि 3-3 आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे, तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे. म्हणून हे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय. हे फक्त नाममात्र शुभारंभ आहे. इथे कामाची पद्धत, इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं, कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल, हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील, कुठे अजून काही कामं असतील, कोणाला अडकलेली कामं असतील, ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीनं आज सर्वजण उपस्थित राहिलात, हेच दिसून येतंय की इथे तुम्ही आम्हाला आता नवीन जुने हे भाव इथे नाही दिसत आहे. हे नक्कीच आपण एकत्र मिळून आजपासून या कामाची सुरुवात होणार आहे. गेल्या 10 तारखेपासून आज 22 म्हणजे 12 दिवस फक्त झालेत आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत, जे शेका पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत, तेवढीच संख्या मला इथे दिसते. म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे, हे देखील मला सांगावं लागेल. आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे. कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा, आपण जे सैन्यांसाठी आपण सैन्यांनी लढा दिला, त्यांच्या निमित्तानं त्यांच्या सन्मानार्थ आपण जी रॅली काढली, तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो. अशाच पद्धतीनं जे नागरिकांचे प्रश्न असतील, जिथे जिथे अडचण असेल, तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल, एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. आणि आपण सर्वजण इथे आलात, मनापासून एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी तुम्हाला तुमचं कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच प्रेरणास्थान, आपल्या सगळ्यांचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आपले सगळ्यांचे नेते माननीय जयंत म्हात्रे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब पाटील, तीनही आमदार, उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आपल्या गणेश कडू असेल, प्रीतमदादा म्हात्रे असतील, यांनी सगळ्यांनी दोघांनी आपली भूमिका आणि आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सगळेजण जो ज्या क्षणी येईल त्या क्षणी तो भारतीय जनता पार्टीचा होतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये तो आणि परिवारामध्ये सामील होतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूजी आपल्याला सगळ्यांना माहिती असतील. सुरेशजी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आणि 1 ते 1.5 तासामध्ये ते केंद्रीय मंत्री झाले. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये नवा जुना असा काही विषय नसतो. म्हणजे आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं इथे बसलेले जे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, मला अगदी गहिवरून येतंय की दुसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि पनवेल, उरण, कर्जत या तिन्ही मतदारसंघामध्ये प्रवास करत असताना पुन्हा एकदा जबाबदारी दिली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं पक्षप्रवेश झाल्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागून एकदा विचार येतो. सगळं जे
पडद्यासमोर दिसतं की त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्ते मग त्यावेळेचे माननीय नंदू पटवर्धन आहे तिथे, त्यांचे काका मोरवण्णा असतील, त्यावेळेचे सगळे पदाधिकारी असतील आणि आम्ही त्यावेळेला विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो. 87 ते 95 मी विद्यार्थी परिषद काम केलं. जूनला थांबलो आणि ऑक्टोबर 95 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत गेलो. त्याच्यामुळे त्या वेळेपासून 95 पासून भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे काय काय कशी कशी होते आणि कसं वाढत गेलं. 95ला काम करायला लागलो. मग महानगरपालिकेच्या निवडणूक आली. मला ते बाळासाहेब पाटील 97 पासून सक्रिय झाले. त्याच्यानंतर अनेक जण पक्षप्रवेश केले. 2014ला माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो जणांचा पक्षप्रवेश केला. त्याच्यानंतर अनेक जणांचा पक्षप्रवेश केला. पक्ष वाढत गेला वाढत गेला वाढत गेला आणि आता तर तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सहकार्याने आपली ताकद ही पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा तिन्ही विधानसभामध्ये अत्यंत मजबूत अशी झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही नितीनभाई पाटील वगैरे आम्ही ज्या वेळेला विचार करत होतो, ज्या वेळेला आम्ही महानगरपालिकेचं गणित मांडत होतो, त्यावेळेला गेल्या वेळेला 78 पैकी 51 जागा या भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवल्या होत्या आणि पुढच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून पनवेल महानगरपालिकेचा आम्ही ज्या वेळेला विचार करत होतो त्यावेळेला त्यावेळेचे 51, त्याच्यानंतर पक्षात आलेले काही जण असे 56-57 नगरसेवक आणि ती जी संख्या आहे पुढच्या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत 65-78 पैकी 65 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आले पाहिजेत. याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. आमची तशी व्यूहरचना सुरू होती. पण त्याच्यानंतर कानावर आलं की भाऊ येत आहेत, म्हात्रे साहेब येत आहेत, प्रीतम येतोय आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते 78 पैकी 75 नव्हे तर 78 पैकी 78 जागा या पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडून आले. एवढी ताकद झालेली आहे. खारघर, कामोठा, कळंबोली, तळोजा, पनवेल, खांदाकोली, नवीन पनवेल, कुठेही तुम्ही नजर फिरवा आत्ताचे आपले नगरसेवक आणि बाकीच्या विरोधकांची ताकद तुम्ही बघितली तर आता पनवेल महानगरपालिका असेल, येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल, कर्जत असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, उरण नगरपालिका असेल, या सगळ्या निवडणुका या सप्टेंबर ऑक्टोबरच्या मध्ये 20 दिवसांनी या निवडणुका येणार आहेत. पहिले 200-250 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका लागतील. परत 20 दिवसांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. परत 20 दिवसांनी या महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ताकदीने या सगळ्या निवडणुका आपण जिंकणार आहोत. आपलं हे कार्यालय जे आहे, कार्यालय हे कार्याचं आलय आणि नियोजन करण्यासाठी म्हणून कार्यालय असतं. ज्या वेळेला नगरपालिका निवडणूक होती त्या नगरपालिकाच्या निवडणुकीला ज्या वेळेला नगरसेवकांची बैठक झाली त्यावेळेला माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांतजी असतील, परेश ठाकूर असतील यांनी सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की तुमचं संपर्क कार्यालय असू दे. त्याच्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्याच्यानंतर प्रत्येक नगरसेवकाचं संपर्क कार्यालय आहे. पनवेल महानगरपालिका, पनवेल विधानसभा, उरण विधानसभा या ठिकाणी पाहिलं तर अनेक जनसंपर्क कार्यालय आहेत आणि त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांचं काम हे केलं जातं. याही कार्यालयामध्ये त्या कार्यालयाचा समावेश झालेला आहे. इथूनही सर्वसामान्य नागरिक असतील, कार्यकर्त्यांची कामं तर काय व्यासपीठावर बसलेले इथून तिथपर्यंत सगळे कार्यकर्त्यांची कामं करतात. पण कार्यकर्त्यांची कामं आपण सगळे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आपणही स्वतः काम आपली कामं करू शकतो. पण सर्वसामान्य नागरिकांचं काम हे सर्व कार्यालयामधून होतंय. तसंच काम याही कार्यालयामधून होईल. त्याच्यामुळे उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीची जी वाढलेली ताकद आहे, ही वाढलेली अधिकाधिक जी वाढते ताकद, ते ताकदीचा अभिमान हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये निवडणुकामध्ये काय ताकद आहे ती आपण विरोधकांना दाखवून देणार आहोत. त्याच्यामुळे इथेच थांबतो. धन्यवाद. प्रीतमजी म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित
ज्यांचं खरं तर आता समारोपीय मार्गदर्शन आपण ऐकणार आहे, ज्यांनी या कार्यालयाचं उद्घाटनही केलं आणि समारोपीय भाषण शेवटी ते करणार आहेत. ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, आपल्या सगळ्यांचे नेते आहेत, म्हणून शेवटीच बोलणं अपेक्षित असतं. पण त्याहीपेक्षा वेगळं की शेवटी सगळ्यांचं मनोगत व्यक्त झाल्यानंतर आपण जेव्हा सगळे कार्यकर्ते म्हणून एकंदरीत काम करत असतो, प्रत्येकजण प्रत्येकाचा संघर्ष करतच असतो, पण अशा सगळ्या वेळेला तुमच्या पाठीशी कोणीतरी मजबूतीने उभं राहणारं लागतं. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, या भूमिकेत आपले नेते, आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय या पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब, की ज्यांनी जनसामान्यांच्या हृदयामध्ये भाऊ नावाने आपली एक वेगळी ओळख आणि एक जिव्हाळा तयार केला, असे आदरणीय भाऊ, आदरणीय कोकण म्हाडाचे माजी सभापती सन्माननीय बाळासाहेबजी पाटील, आपल्या पनवेल विधानसभेचे 4 टर्म आमदार, ज्यांनी खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या हृदयात स्थान प्राप्त केलं, असे आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, उरण विधानसभेचे सन्माननीय आमदार, खऱ्या अर्थानं विकास कशा पद्धतीनं खेचून आणला जाऊ शकतो हे ज्यांनी दाखवलं, आदरणीय महेशजी बालदी, आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, आदरणीय ज्यांच्या संघर्षाचा वारसा आपण सगळेजण सांगतो, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव जरी घेतलं तरी आजही अंगावर रोमांच उभा राहतो की वादळ नक्की कसं होतं आणि जनसामान्यांचा तारणहार नक्की कसा होता. कदाचित आज प्रत्यक्ष त्यांचा सहवास आपल्याला लागू शकत नाही, आठवणी मात्र हृदयात आहेत, पण ज्यांच्या रूपानं आज त्यांचा सहवास आपण त्या ठिकाणी जाणवून घेतो, तो सहवास आपल्याला जाणवतो, असे त्यांचे चिरंजीव आदरणीय अतुलजी पाटील. आणि या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, मंचावर उपस्थित नगरसेवक, सगळे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता बंधू भगिनी, खरं तर भारतीय जनता पार्टीच्या या विशाल जनसागरामध्ये, समुद्रामध्ये आपण सगळेजण काही दिवसांपूर्वी सहभागी झालात. काम करत असताना शेतकरी कामगार पक्ष म्हणून जरी आपण सगळेजण कार्यकर्ते होतात, पक्ष म्हणून आपली भूमिका कदाचित वेगळी असेल, ती भूमिका आपण चोख बजावत होतात. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो, पण त्या ठिकाणी या खुर्चीवरनं आम्हाला पलीकडे बघताना नेहमी हे मात्र नक्की दिसत होतं की जनसामान्यांसाठी काम करण्याचा वसा घेऊनच आपण सगळेजण काम करत होतात, लोकांच्या कल्याणाचंच काम करत होतात, त्यात कुठेही आपण कमी पडत नव्हतात. जेव्हा मी खालून आम्ही सगळेजण वरती आलो तेव्हा अनेक जुने चेहरे या ठिकाणी दिसत होते. जुने या अर्थाने की 2011च्या पूर्वीपर्यंत अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची युती राहिली आणि त्यामुळे या दोन पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये एक असा जिव्हाळा तयार झाला होता की या पक्षाचे नेते वेगळे वाटतच नव्हते. तो नेता शेका पक्षाचा असेल तरी आपलाच वाटत होता, तो नेता भाजपचा असेल तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपलाच वाटत होता, तत्कालीन शिवसेना सुद्धा युतीमध्ये होती. त्यामुळे जे काही जिव्हाळ्याचे संबंध झाले अनेक वर्ष, ही महायुती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती शब्द कदाचित नंतर आला, पण पनवेलच्या राजकारणात महायुती शब्द हा अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी तयार करू शकलो आणि त्यामुळे हा जिव्हाळा प्रत्येकाच्या नजरेत त्या ठिकाणी मला दिसत होता आणि त्यामुळे इथं आल्यानंतर कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय असं वाटलंच नाही. तोच अनेक वर्षांपूर्वीचा जिव्हाळा, तेच प्रेम पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामील झालात. पक्ष वेगळा असला तर आपल्याला त्याची थोडीशी पद्धती समजून घ्यावी लागते. भारतीय जनता पार्टी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला फार अभ्यास करण्याची गरज नाही. इतर राजकीय पक्षांमध्ये नेता बेस पार्टी, नेत्यांच्या विचारधारेवर आधारित पार्टी, नेता म्हणेल ती विचारधारा, नेता ठरवेल तो अजेंडा, अशा पद्धतीनं पार्टीची विचारधारा महाराष्ट्रभरात, आपल्याला देशभरात बघायला मिळते. पण भारतीय जनता पार्टी समजून घ्यायची असेल तर आपल्या हृदयामध्ये परमोच्च दर्जाचं देशप्रेम, देशहितासाठी सगळं, नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, त्याच्यानंतर पार्टी
पार्टी आणि त्याच्यानंतर काही उरलं तर मी स्वतः या भूमिकेत काम करायची आपली तयारी असेल तर भारतीय जनता पार्टी आपल्याला समजली असं आपण समजून घ्यायला हरकत नाही. केवळ आणि केवळ देशप्रेमासाठी काम करणारी ही पार्टी आहे. देशाच्या कल्याणासाठी या भारत मातेला परम वैभवावरती नेण्यासाठी काम करणारी ही पार्टी आहे. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही सेकंड अजेंडा चालत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण भविष्यात सगळेच मिळून काम करू. आणि म्हणून आम्ही म्हणतो की खऱ्या अर्थानं संस्कारांवर आधारित ही पार्टी आहे. यामध्ये संस्कारांमध्ये नो कॉम्प्रोमाइजची भूमिका आहे. इथे काहीही चालतं असं चालत नाही. इथे संस्कार जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले तेच घेऊन आपण पुढे जात असतो. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की ही पार्टी नाहीये. नाव जरी भारतीय जनता पार्टी असलं तर ही पार्टी नाहीये. ये पार्टी नहीं परिवार है, ये संस्था नहीं संस्कार है. अशा पद्धतीनं काम करणारा हा एक परिवार आहे. आणि त्यामुळे ह्या परिवारात जेव्हा आपण सामील झाला तेव्हा आपण सगळ्यांनी ही देशप्रेमाची विचारधारा डोक्यात ठेवून आपण सगळ्यांनी पुढे काम केलं पाहिजे. शेवटी जनसेवा कार्यालय, जनसंपर्क कार्यालय आपण करतो हे कशासाठी? तर मोठा खर्च आपण करतो. हा खर्च माझा कुठंतरी गौरव व्हावा यासाठी कदाचित फार नसतो. जनसामान्यांसाठी आम्हाला काहीतरी करता यावं. ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांना हक्काची जागा असावी, कुठंतरी भावना मांडण्यासाठी एक त्या ठिकाणी कार्यालय असावं, त्यांची कामं त्या ठिकाणी व्हावी ही भावना आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून जे स्वप्न आपल्याला आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला, पंडित दीनदयाळजी उपाध्याय, खरं तर आपण सगळ्यांनीच मिळेल ते त्यांचं मटेरियल वाचलं पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांनी आपल्याला स्वप्न दिलं ते स्वप्न होतं अंत्योदयाचं स्वप्न. म्हणजे या विकासाच्या प्रवाहात तुम्ही कायमस्वरूपी काम करणारच आहात, पण तुमची विकासाची परिभाषा तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत पंक्तीत बसलेल्या, रांगेत बसलेल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही पुसत नाही, त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्य उमलवत नाही, तोपर्यंत विकासाची परिभाषा पूर्णच होऊ शकत नाही. हे स्वप्न त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींपासून आदरणीय देवान भाऊंपासून शेवटच्या बूथच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपण सगळेच जण काम करतो. भावना तीच असते, अंत्योदयाची भावना. आणि म्हणून या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून, जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रीतमजी जनसेवेचं काम तर होईलच, पण अंत्योदयाचं स्वप्न घेऊन आपणही त्या सगळ्या विकासाच्या अंत्योदयाच्या प्रवाहात सामील व्हाल ही मला खात्री आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात जे काम चाललंय आपण बघतो, राज्यभरामध्ये जे काम देवाभाऊंच्या नेतृत्वात चाललंय आपण बघतो, आणि गोरगरीब जनतेसाठी असंख्य योजना या सरकारच्या माध्यमातून रोज तयार होत आहेत. या ठिकाणी या योजना जर का आदरणीय देवाभाऊ, आदरणीय मोदीजी तयार करणार असतील आणि त्या योजना गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू म्हणून तयार करणार असतील आणि त्या योजना जर का अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे खाली पोहोचणारच नसतील तर मात्र आपल्यासारखे करंटे आपणच आहे. आणि त्यामुळे जनता आणि सरकार, जनता आणि मोदीजी, जनता आणि देवाभाऊ, जनता आणि सरकार यांच्यामधलं दुवा बनण्याचं काम, सेतू बनण्याचं काम हे प्रीतमजी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि जनतेचे अश्रू पुसण्याचं काम करावं लागणार आहे. त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलावं लागणार आहे. कारण इतक्या साऱ्या योजना, त्या फक्त योजना जरी लोकांपर्यंत पोहोचल्या तरी वेगळं काही देण्याची गरज नाही अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे योजना पोहोचवण्यासाठी आपलं कार्यालय सुद्धा चांगलं काम करेल ही मला खात्री आहे. अविनाशजींनी उल्लेख केला की अनेक जनसंपर्क कार्यालय त्या ठिकाणी थाटली गेलेली आहेत. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून खरं तर कार्यालय कोणाचं आहे यापेक्षा ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्याचं आहे हे जास्त महत्वाचं आहे. कारण त्या ठिकाणून जनसेवेचं काम होणार आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळेच जण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आजपर्यंत काम करत आलो. त्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही ते करत राहू. या ठिकाणी प्रीतमजी आणि हा सगळा परिवार यांच्याशी कायमच आमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. म्हणजे एकाच प्रभागातून ते सुद्धा नगरसेवक आहेत, मी सुद्धा नगरसेवक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रभागातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न असतील, अनेक प्रश्न असे होते की जे आम्ही कॉमनली सॉल्व्ह केले. आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव ह्याच्याशी सुपरिचित असलेले आम्ही सगळे आहे. त्यांची सगळी टीम यांच्याबरोबर सातत्याने आम्ही काम केलेलंच आहे. आणि त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचा भेद आहे असा कधी भाव कधीच नव्हता. फक्त पक्ष हा निवडणुकीपुरता होता. त्यानंतर मात्र 5 वर्ष जनसेवेसाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करत होतो. ही भावना कायम आमच्या मनात होती. आता तर प्रशांतजी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 288 विधानसभांच्या विषयात थोडं काम करण्याची
बघण्याची मला संधी मिळत असते आणि त्या ठिकाणी बघताना अनेक राजकीय कॅल्क्युलेशन्स आणि कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात. अनेक नेत्यांची त्या ठिकाणची कार्यशैली बघायला मिळते. पण पनवेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी विरोधक कदाचित शिल्लकच नाही, विरोध कोणी करू शकणार नाही. कारण सत्तेतली मंडळी जनसेवेचा अजेंडा घेऊन इतके प्रभावीपणे काम करतायत आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं सगळेच जण भारतीय जनता पार्टीच्या विकास पर्वामध्ये सामील होत आहेत. हे चित्र महाराष्ट्रात कदाचित कुठं बघायला मिळत नाही. त्यामुळे हा खरं तर एक पॅटर्न आहे, हा एक मॉडेल, हे एक मॉडेल आहे की मोदीजींच्या विकास प्रवाहात आम्हाला सामील व्हायचं आहे. म्हणून सगळ्याच पक्षांची मंडळी मोठ्या संख्येने स्वतःचा पर्सनल अजेंडा बाजूला ठेवून देशप्रेमाच्या अजेंड्यामध्ये सामील होत आहेत. मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण या देशप्रेमाच्या विकासाच्या प्रवाहात सामील झालेला आहात. एकमेकांचा हात घट्ट धरून अशाच पद्धतीनं पुढे भविष्यात या देशप्रेमाच्या प्रवाहात आपण सगळेजण कार्यरत राहू, जनसेवेचं काम करत राहू. प्रीतमजी, आपण आज इतकं चांगलं जनसंपर्क कार्यालय थाटलं की मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं मंचावरचे सगळेच नेते मंडळी त्या ठिकाणी ताकदीनं आहेत, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीनं आहेत. आपण ज्या पद्धतीने नेते मंडळी जनसेवा करतील, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक विषय त्या ठिकाणी आमच्यापर्यंत यावे. प्रशांतजी असतील, आदरणीय महेशजी असतील, माझं कार्यालय असेल, या कुठल्याही विषयामध्ये जे जे विषय आमच्यापर्यंत येतील प्रचंड प्रामाणिकपणे ते सोडवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू हा शब्द या निमित्ताने देतो. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या या पनवेल शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रीतम म्हात्रेंचं ऑफिस हे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब पाटील साहेब, जय म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी उपमहापौर चारुशिला गडत, सर्व महापालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महापालिका इतर सर्व तिन्ही मतदारसंघातील असलेले प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्या नेतृत्वाखाली ऑफिस चालणारे ते प्रीतम म्हात्रे, सर्व पक्षबंधू, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर ही सभा चांगली रंगलेली आहे आणि विक्रांत पाटलांनी इतकी छान भाषण केलं आहे, सगळी माहिती दिली की मला वाटते त्यांच्या एक 15 मिनिटाच्या भाषणात तुम्हाला भारतीय जनता पक्ष चांगला समजला असेल. अविनाश कोळी आपल्याला कल्पना आहे, त्यांनी सांगितलं 2011 पासून तर गोष्ट सांगितली. खरं आम्हालाही नवल वाटत होतं. आम्ही इतके सगळे असताना हा लहानसा पोरगा काय बारीकचं पत्रक काढायचं जराचं 400 पानांचं आणि तो असा पुढं बोलतोय. पण भारतीय जनता पक्षाने त्यानं बरोबर ओळखलं आणि चांगल्या पदावर नेलं, जिल्हाध्यक्ष केलं, पुन्हा जिल्हाध्यक्ष बनवण्याकरता त्यांनी तशा धडाडीचं काम केलं. आणि त्या दृष्टीनं एकच तत्व इथं तुम्हाला आलं आहे की जो काम करेल तो पुढे येईल. भाजपामध्ये असं आहे की जो काम करेल तो पुढं करेल. मोठं शेट आहे म्हणून किंवा नाव आहे म्हणून असं इथं चालत नाही, तर काम करणाऱ्याला संधी मिळत असते, त्याला पुढं आणलं जातं. आणि हे जय म्हात्रे, जे प्रीतम म्हात्रे, हे समाजकारणामध्ये, राजकारणात आहेतच आहे, पण समाजकारणामध्ये सुद्धा कित्येक वर्ष, कितके दशे ते काम करतायत. समाजकारण त्यांच्या अंगात शिरलं म्हणून ज्यांचं कार्यालय, त्यांच्या मेन खुर्ची त्यांची असणार ना इथं, पण ते हल्ली उभे आहेत बघा, त्यांना खुर्ची पाहिजे लक्षातलं नाही. खुर्ची कामा करता असते, माना करता नसते. आणि तशा दृष्टीने आपल्याला पाहायला गेला तर तुम्ही जे 10 तारखेला इथं आलात, अजून 15 दिवस व्हायचे आहेत, 12 दिवस साधारणतः झालेत. पण त्यामधल्या कालावधीमध्ये तुमच्यात आमूलाग्र बदल झालेला दिसतोय. हे कार्यालय ते बदललंच, अगदी त्याने कार्यालयाचं रंगकाम पण करून टाकलं आणि सगळ्या जुन्या आठवणी ज्या आहेत ना त्या पुसून टाकल्या. गेट जवळ आल्या आल्या ताबडतोब आपल्याला दिसतंय प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, शेवटी आपण स्वतः. म्हणजे आता आपण या पक्षात काम करतो ते देशासाठी,
अतिशय चांगल्या रीतीनं आपल्या विक्रांतजींनी सांगितलंय. पण तशा दृष्टीनं आपल्या मनात ती भावना पाहिजे आहे, आपला संसार आहे, आपलं घर आहे, आपली मुलं बाळ आहेत, ही पाहिजे नाही अशातला भाग नाही. पण तो स्वार्थ करून नाही, देशाचं काम करता करता आपलं पक्ष मजबूत करायचा आणि त्यातून स्वतःचा संसार सांभाळायचा असं पक्षाचं धोरण आहे. आणि त्यामुळंच मोदीजींच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षानं चांगली भरारी घेतली. मोदींचं नाव जगभर गाजत आहे. जगातील सर्वात जास्त लोकांना आवडणारा नेता म्हणून मोदीजींचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं काम जे आहे हे सुद्धा चांगली पकड असलेलं काम आहे. व्यवस्थित जे पद्धतशीरपणानं आपल्या देशाला, आपल्या राज्याला आणि आपल्या पक्षाला मजबूती करण्याचं काम देवेंद्रजी करतायत. आणि त्याकरता आपला हा पनवेल, हे पनवेलला आता 3 आमदार, 1 2 3 पनवेलवरून म्हणजे पनवेल एकच आपण समजतो. पनवेलवरून कधी आपण वेगळं समजत नाही. दीपा पटेल साहेबांनी पहिल्यापासून, दीपाने मुलाचं नाव घ्यायचं राहिलं माझं पाटील, म्हणजे तो सुद्धा अगदी मनापासून पाटील साहेबांचं काम करून येतोय. हुतात्म्यांना ते पुजतात, आंदोलनामध्ये हुतात्मे झालेत ना त्यांची ते पूजा करतात. त्यांच्या घरामध्ये देवांचे फोटो नाहीत, हुतात्म्यांचे फोटो आहेत. हुतात्म्यांनाच त्यांनी देव मानलेला आहे आणि त्याच्या दृष्टीनं ती पूजा करून चाललेला आहे. आणि आपल्याला एकच गोष्ट अशी आहे की हा तालुका जो आहे, हा उरण असेल, पनवेल असेल, कर्जत तालुका, हा विभाग आपला म्हणतोय, हा विभागामध्ये सर्व देशातले वाटत आले, महाराष्ट्रातले नव्हे, तर मोठमोठे प्रोजेक्ट इथं येत आहेत. विकासाच्या संधी आहेत, विकास होतोय. पण हा विकास जो आहे तो विकास करत असताना मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांची दृष्टी आहे, जे विक्रांतने सांगितल्याप्रमाणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायची, तो विकास पोहोचवायची ही भूमिका आहे. कधी तू चांगलं भाषण करतोस का प्रश्न तर याच्यातून, वक्ता पण चांगलं आहे, साधारणतः बोलतो. आणि त्या दृष्टीने मला तेच वाटतं की 10-12 दिवसामध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्ष चांगला समजला आहे. आणि त्याच्यामुळं आल्यानंतर पहिल्यांदाच भारत माता की जय आणि जे आपल्या देशाच्या घोषणा आपण ज्या देतोय भारतीय जनता पक्षाच्या, तर ते आपण सुरू केलेले आहेत. हे सर्व नेते मंडळी, प्रत्येक जण इथे नेता आहे, म्हणजे याच्यामध्ये ही नेती आहे तशातला भाग नाही. जो आहे तो प्रत्येकजण नेता आहे, पण नेत्यासारखा वागला तर बरोबर आहे ना. नाही तर मग मी पुढारी म्हणून सांगून बोलवत जायचं, तर तसं न करता, नेत्यासारखं न वागता सामान्य माणसाचा माणूस. मला मग सांगत होते, आमचे गणेश पुढे आहे तिथं वाटतं, तो नलवडे पण आहेत, ते सांगतात शेट कोटपेट घाला जरा, तुमचे फोटोटे काढायचे आहे. म्हटलं मी आहे असं आहे, म्हणजे माझं रामशेठचं आहे की नाही, तो आहे असं आहे, तर कोटपेट घालायचं मला जमत नाही. त्यात 2 तारखेला वाढदिवस आलाय ना, म्हणून त्याचा मला आता मी तुमचे फोटो काढतो, हे करून घेतो. तर मला लोक, मी जरी माझा शर्ट फाटलेला असला, शिवला नाही मी परत फाटलेला, तर शिवायची पाडी येत नाही, सोडून द्या, नवीन येतो. पण तरी पण लोक रामशेठच बोलणार आहेत, जनाशेठला जनाशेठच बोलणार आहे. त्याच्यामुळे त्या लोकांच्या मनामध्ये रामशेठची छबी बसलेली आहे आणि त्या छबीला धक्का लागता कामा. मात्र तुम्ही पण एकदम चांगले कार्यकर्ते आहात, लोकांच्यामध्ये मिसळता, धडाडचे कार्यकर्ते आहात, पुढं चांगल्या अर्थानं भविष्य आहे तुम्हाला, त्या दृष्टीनं काय बघायला लोक आपल्याला. पण त्यासाठी अविनाश कोळीने मेहनत घेतली, विक्रांत पाटील निवडणुकीला नाही उभे राहिले, पण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस, म्हणजे किती मोठं पद आहे बघा. म्हणजे हे फार मोठं असं पद त्यांच्या पत्रात आलं, बाळासाहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी त्यांना विसरून ठेवलं नाही. शेवटी आम्ही सुद्धा शेका पक्षात होतो त्यावेळेला बाळासाहेब भाजपमधून आमच्याबरोबर होते. म्हणजे बँक, अर्बन बँक वगैरे आहे ना, तिथपासून मला आठवणी आहेत साधारणतः, आणि त्या आठवणी आम्हाला विसरत नाही. पक्ष कुठं असो, आमचं भाजप आणि शेकाप भरपूर वाद आला असेल, पण जय मात्रची आमची दोस्ती अटूट होती. दृष्टिकोन असा होता, निवडणुकीपुरतं राजकारण, त्यावेळेस राजकारण आपल्याला कायमच करायचं आहे पक्ष मजबूत करण्याकरता, पण ते करत असताना समाजकार्य विसरायचं नाही. आणि ते काम याच्यातून आपल्याला 3 ऑफिस झाले सांगितलं आपण. एक पक्ष मेन ऑफिस आहे समजायचं, दुसरं
विक्रांत बाळासाहेबांचं आहे, तिसरं हे झालं, अजून चौथं मोठं ऑफिस झालंय. पूर्ण नाही झालं इतकंच, पण फार मोठं झालंय ते कोळखे निलवले आहे ना. तर भारतीय जनता पक्षाचं एक मोठं असं ऑफिस होतंय की जे जवळजवळ 20-25 हजार स्क्वेअर फुटापेक्षा सुद्धा मोठं आहे. किती नक्की आहे, किती स्क्वेअर फूट होणार आहे? 28,000 स्क्वेअर फूट. किती? 28,000. सेपरेटली जागा घेऊन प्रशांत ठाकूरने काय केलं, मी जागा घेतली होती पण प्रशांत ठाकूरचं नाव होतं, माझं नाव होतं, ते जागाच बीजेपीच्याकडे देऊन टाकली आणि त्याच्यावर ऑफिस आता महेश बालदी पण त्यात लोटा असे बहुतेक मला काही सांगत नाही काय झालं काय नाही ते मला काही सांगत नाही, पण मोठं प्रचंड असं ऑफिस आपल्याला दिसेल की आपल्या भारतीय जनता पक्ष रायगड जिल्ह्याला, उत्तर रायगड जिल्हा असेल त्याला शोभणारं आणि महाराष्ट्रात असं काहीतरी दिसेल, महाराष्ट्र प्रदेशचा ऑफिस असावं अशा प्रकारचं होईल, अशा प्रकारचं ऑफिस हे तिथं होत आहे. काम झालंय, अर्ध्यापेक्षा जास्त काम झाले, 60-70% काम झालेलं आहे आणि वर्ष 1.5 वर्षामध्ये पूर्ण काही ऑफिसचं उद्घाटन होईल. ऑफिसेस मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक नगरसेवक पण ऑफिस काढले. आम्ही त्यांना सांगितलं विभागामध्ये नवीन पनवेलला या त्या भागामध्ये तर सर्व ऑफिस आहे ती त्या त्या व्यक्तीची नाही, त्या व्यक्तीचं तात्पुरतं नाव आहे पण ती भारतीय जनता पक्षाची आहे आणि सर्व मिळून बरेच ठाकूरात आले सभागृह नेते तर ते नेहमी उशीर जातो नको तर आपल्याला पाहायला गेले की तुम्ही आम्ही सर्वजण आता जुना नवा भेदभाव न करता ते सर्व विसरून जाऊन आपण आणि एक दिलानं पक्षाचं काम करूया, जनतेचं काम करूया. अगदी जे नावं सांगितली आपल्याला भारतीय जनता पक्षाची जी नेते मंडळी ज्यांनी पक्ष स्थापन केला काय केला तर या गोष्टी आपल्याला बघा. मी माझ्या माहित्यात एक दोघांनी मला विचारून सांगितलं होतं की साधारणतः 1977-78 मध्ये भारतीय जनता पक्ष काय भाजप नाव होतं त्यावेळेस ना, जनता पार्टीमध्ये गेलो होतो. फक्त माहीत नाही लोकांना. मी सुरेश ठाकूर, डॉक्टर गांधी यांच्याबरोबर भाजपच्या जनता पार्टीच्या याच्याकरता मी पेणला मिटिंगला गेलो होतो, पनवेलला आलो होतो. माझ्या सासऱ्यांनी मला दम दिला, बघा तुम्हाला आता काही करायचं असेल तर शेका पक्षात करा, मी पुढारपण सोडतो, तुम्ही शेकाचे पुढारी व्हा. तर मला शेकाच्या पुढारून काही झालं नाही शेकाचा पुढारा, पण 98ला पण 20 वर्षानंतर मला पुन्हा आणखी बोलण्यावर चढवलं आणि खासदारकीला निवडणं उभं केलं आणि मी राजकारणात झालो. 20 वर्षे मी आमचा धंदा जपला, उद्योग पाण्यात रमलो. पण अशा रीतीनं जनता पार्टी आता भाजपा म्हणजे जनता पार्टी ती नवीन आवृत्ती, बरोबर आहे ना, नवीन आवृत्ती. पूर्वी जनता पार्टी, आता ते भाजपा झाली. तर त्या दृष्टीनं मूळ आत्मा आमचा जो आहे तो तसा आहे. उद्योगाच्या दृष्टीने त्या दृष्टीनं आता सर्वांना बरोबर जायचं म्हटल्यानंतर कधी हे करून घेतो, पण अशा रीतीनं आपल्याला ही मनातली आपली भारतीय जनता पार्टी असली पाहिजे आहे, हृदयात बसलेली पाहिजे आहे. मला खात्री आहे की तुम्ही जे आता इथे एका हॉलमध्ये सगळं राहू शकत नाही, आपण आपली ताकद दाखवली. 10 तारखेला आपण रामशेठ ठाकूर मैदानावरती मोठ्या संख्येनं तुम्ही सर्व आलात आणि तिथे आपण ताकद दाखवली आणि तो सर्व जनसमुदाय त्यांच्याबरोबर न आलेले सुद्धा त्या दिवशी सुद्धा तेही आहे. तर जुना नवा भेदभाव न करताना कुठल्याही ऑफिसमध्ये गेला तुमचं काम होईल. या ऑफिसला सुद्धा त्या सर्व कुठल्याही ऑफिसमधून जाणारे असतील ते आले तरी काम होईल. आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. या ऑफिसचं उद्घाटन झालंय असं जाहीर करतो आणि थांबतो. सन्माननीय परजी ठाकूर साहेब यांचं देखील आजच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. आणि यानंतर पक्षप्रवेश या ठिकाणी शपथ होते. तत्पूर्वी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती सन्माननीय भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा प्रमुख संघटक कॉम्पिटिशन अल्पेश माने, व्यापारी संघटना कॉम्पिटिशन अध्यक्ष सुरेश खरात, महिला कार्याध्यक्ष कॉम्पिटिशन शेतकरी कामगार पक्ष शुभांगी खरात, माजी सरपंच राजू पाटील आणि त्याचबरोबर कांदा कॉलनी शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष जयंत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रकाश रेजवळ, तुकाराम कावडे, गंगा कावडे आणि हे सर्व फेरीवाला संघटनेचे सर्व हे कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. अमरजित यादव, सियाराम बऱ्या, माजी नगरसेवक राजू पाटील, सन्माननीय आमदार महेश पाटील राजू पाटील यांचं देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करावं. रामदेवराव मोर्या, सोमेश्वर गंगणे, आलम शेख, बदगल अली, अनवर हुसेन, सुरेश जाधव हे सर्व खांदा कॉलनीतील व्यापारी आहेत. अरविंद शहा, बाबू विशाळ, संजय रांगण, गोपाळ राजभर, सूरज राजभर, चंदू राजभर, प्रेमराव साळवे, प्रफुल्ल पवार, शंकर ठवळे, इक्बाल खान, कार्तिक, सूरज गौड, रामजी प्रजापती, सूर्यनाथ राजभर, जोमा पाटील, अब्दुल शेख, बॉबी बालेराव, सौ चव्हाण, अकाली खान, माजी शेतकरी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा निर्मला रुंगरे, प्रांजली वायगणकर, प्रतिभा सावर्डेकर, राजकुमारी मोर्या, आशा सावळे, अश्विनी बादल, अनिता पवार, मुक्ता मात्रे, स्वप्नाली घोडे, भेरे, दिवाली बालेराव, गायत्री गुंडे, निधी तेंडुलकर, गंगावती पाटील, उरिषा दुबे, लता गळवी, संगीता दोळपुडे, नूरजहां सय्यद, छाया बादल, ज्योती कडवे, अर्चना पंड्या, अलका म्हात्रे. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक देखील आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत या ठिकाणी करतो. राजाराम शिवराम बांगडे, महेश माधव जानकर, पोपटराव धोंडे, यशवंत वहाणे, आनंद महादेवे, पंडित या असंख्य कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी होते. बोला भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. कारगिलवरून क्रिश माने आणि सुनील पाटील यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी होते. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत.